इस्रायल आणि इराण हे युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत। हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हनियेची इराणच्या तेहरानमध्ये बुधवारी हत्या झाली। या हत्येचा बदला घेण्याची घोषणा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी केली आहे। तर इराण दहशतवादाचा सर्वात मोठा निर्यातदार असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेने दिल्याने आता आगीत तेल ओतलं गेलेलं आहे। पाहूयात। इस्माईल हनिये यांच्या हत्येमुळे जगावर नव्या युद्धाचं सावट निर्माण झालंय। इस्रायली लष्कराने मंगळवारी लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हिजबोलाच्या कमांडरला ठार केल्याचा दावा केला होता। त्यानंतर 24 तासांच्या आत तेहरानमध्ये हनिये यांची हत्या करण्यात आली। इस्रायलने गाझावर हल्ला केल्यानंतर हनिये कतारमध्ये राहत होते। मंगळवारी इराणच्या अध्यक्षांच्या शपथविधी समारंभासाठी ते तेहरानला आले होते। शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी पहाटेच्या वेळी त्यांच्या तेहरानमधील निवासस्थानी हवाई हल्ला झाला आणि या हत्येमुळे इराण सुडानं पेटून उठलाय। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी हत्येचा बदला घेण्याची भाषा सुरू केली आहे। इराणने अत्यंत कठोर शिक्षा ओढवून घेतली आहे। आमच्या लाडक्या पाहुण्याची हत्या झाली आहे, याचा बदला घेणे हे आमचं कर्तव्य आहे, असं खामेनी यांनी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद केलंय। जर आता सध्या इस्रायलचं हमासच्या विरुद्ध युद्ध सुरू आहे, त्यानंतर हिजबुल्लाशी युद्ध सुरू होईल, त्यानंतर इराणची सुद्धा युद्ध सुरू होईल। त्यामुळे परिस्थिती अत्यंत धोकेदायक बनते आहे आणि मला वाटतं जगाने, खास तर अमेरिकेने हे युद्ध थांबवण्याकरता प्रयत्न करावा, कारण हिंसाचार हा फारच येणाऱ्या काळामध्ये वाढेल। ही हत्या इस्रायलने केल्याचा आरोप हमास आणि इराणकडून करण्यात येतोय, पण याबाबत इस्रायलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। पण अमेरिकेने प्रतिक्रिया देत एक प्रकारे इस्रायलची पाठराखण केली आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रमुख उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी इराणला खडेबोल सुनावले। इराण ही एक अशी राजवट आहे जी 1979 पासून दहशतवादाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे। त्याच्या स्वतःच्या लोकांना दडपण्याचंच नाही, तर संपूर्ण प्रदेशात अस्थिर करणाऱ्या कृतींना निधी पुरवणे आणि प्रोत्साहन देणे यांचा रेकॉर्ड आहे, अशा शब्दात त्यांनी इराणला फटकारलंय। तर इराण इस्रायलमधील संभाव्य युद्धाची पायाभरणी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झाली होती असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। हमासने इस्रायलवर घातक हल्ला केला होता, त्यात 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता। परिणामी इस्रायलने गाझा पट्टीवर लष्करी कारवाई सुरू केली होती। तेव्हापासून सुरू झालेले हल्ले आणि प्रतिहल्ले आता युद्धात रूपांतरित होण्याची भीती निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।